नमो विश्वपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामने नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यो च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सर्व वैष्णव चरणी दंडवत प्रणाम। हरे कृष्ण। एक भक्त म्हणजे एक भगवंताचा भक्त वसुदेव ब्राह्मण यांची छोटीशी लीला आहे। गौरांग महाप्रभू दक्षिण भारतामध्ये जात असताना वसुदेव ब्राह्मण यांना भेट दिली। वसुदेव ब्राह्मण हे कुष्ठरोग होता, पूर्ण शरीर सर्व कुष्ठरोग होता आणि तिथले त्यांच्या गावातले लोक, त्यांच्या समाजातले लोक त्या गावातनं त्यांना बहिष्कार केले। पण बहिष्कार केल्यामुळं त्यांना चिंता नव्हतं की मला गावातून हाकलून दिले। पण वसुदेव ब्राह्मण हमेशा त्यांनी गौरांग महाप्रभूचा मनन करत होते। पण गौरांग महाप्रभू कूर्म ब्राह्मण यांच्याकडे येणार होते, त्या टायमाला आले होते। कूर्म ब्राह्मण यांच्याकडे आले होते, पण त्या ठिकाणी येऊन गेले होते। पण त्या ठिकाणी वसुदेव आले होते, पण गौरांग प्रभू तिथून त्या ठिकाणून निघून गेले होते। हे विषय वसुदेव ब्राह्मणला माहीत झालं, गौरांग महाप्रभू इथून निघून गेले म्हणून। पण त्या ठिकाणी वसुदेव ब्राह्मण जोराने एका आवाजाने हृदयाने गौरांग गौरांग या हृदयापासून या आवाजाने असं जोराने भगवंताचं गौरांगाचं नाव घेतलं। न घेतल्यामुळं गौरांग प्रभू तिथून निघून गेले होते पुढं। पण असं त्यांना वाटलं की कोणतर मला म्हणजे आवाज देऊ लागले। गौरांग महाप्रभू असा विचार करू लागले। परत त्यांनी रिटर्न मागं आले। कूर्म या ठिकाणी ब्राह्मण या ठिकाणी तिकडे निघून परत आले। पण गौरांग महाप्रभू वसुदेव ब्राह्मणला बघितलं तर काय, पूर्ण कुष्ठरोगाने पूर्ण शरीरभर रक्त, पू आणि घामाचा वास असं हे शरीर बघून तिथले गावातले लोक त्यांना बघून त्यांच्या समोरनं जात नव्हते। त्यांचा बाजूचा अजून दुसरा रस्ता होता, त्या रस्ता पकडून तिकडनं जात होते। पण हे अवस्था बघून त्या गौरांग महाप्रभू त्यांना उठून त्यांना आलिंगन दिले। पण इथं आचार्य सांगत आहेत, म्हणजे गौरांग प्रभू बघा त्यांचं हृदय किती सुंदर आहे। त्यांनी बाहेरी स्थिती बघितले नाहीत, आंतरिक स्थिती त्यांचं काय ते बघितलेत गौरांग महाप्रभू। बाहेरी स्थिती तर अजिबात बघितले नाहीत। आंतरिक स्थिती पाहून त्यांना काय केलेत, गौरांग महाप्रभू वसुदेव ब्राह्मणला आलिंगन केलेत। आलिंगन केल्या तक्षणी त्याला देवता समान रूप भेटले। देवता समान रूप भेटल्याबरोबर वसुदेव ब्राह्मण ते आपलं शरीर पाहून नाचायला सुरू केलेत। पण परत आपल्या शरीरापाशी बघून ते सुंदरता बघून गौरांग महाप्रभूला म्हणालेत, गौरांग महाप्रभू तुम्ही एवढं शरीर मला सुंदर शरीर दिलं, पण हे शरीराप्रती मला फार अहंकार होऊ शकते। जर अहंकार झाल्यावर मी तुम्हाला विसरू शकतो, असं वसुदेव ब्राह्मण गौरांग महाप्रभूंना म्हणतात। पण गौरांग महाप्रभू एक गोष्ट सांगतात, तसं काय होऊ शकत नाही, माझ्यापाशी एक फॉर्म्युला आहे म्हणते। तेव्हा वसुदेव ब्राह्मण विचारतो, कुठला फॉर्म्युला सांगतो ऐक म्हणते। हरे कृष्णा 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 हरे हरे,
हरे राम 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 हरे हरे. तू हे हरिनामाचा हमेशा तू नाम घेत राहा आणि तू हरिनामाचा प्रचार कर, असं गौरांग महाप्रभू वसुदेव ब्राह्मणला सांगतो. हरे कृष्णा. गौरांग महाप्रभू की जय. वसुदेव ब्राह्मण की जय. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. हरे कृष्णा.